श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्वामी चरित्र अध्याय 18वा. चला तर आपण सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थाती. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी गोर पाखरांसी अधिकारी नेमो गादींसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनांसी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताच्या भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञात. दादातयाचे अभिमान, त्याचे शरीराशी असमाधान क्रुश होत चालला. काकूबाईने तयांसी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेव घाल यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादांशी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केसगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला स्त्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. स्त्रीची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईंसी पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादांसी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी समाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलागी. समर्थे वृत्त ऐकोन, म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयांसी. समर्थ पुनच्च बाईंशी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादांशी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यांना सांगती त्यासी मुंबईत पाठविले. ब्रह्मचार्यांशी आज्ञा करती यासी स्थापना गादीवरी. दादांशी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कपणी जोडी निशाणा. ब्रह्मचारी दादांशी उपदेश ते दिवसनिशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी येशा गोष्टी करिता, नकार म्हणेची व्यर्थता न रुची चित्ता त्याची. यापरी ब्रह्मचार्यांनी पहिली खटपट करून शेवटी दादांशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ येशा समयांशी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेल आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. स्त्रीच्या पादुका शिरी पडता उपराती झाली त्यांच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले तया ते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादांप्रती वेड खर्चिले लाविते. ती म्हणे जी समर्था आपण जे काय करीता, दादाची ये शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी तेची करूया समयांसी, वर्थ बेडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकांशी गोसावी बनवून टाकीला आपण मारून, इतुकेची पुरी झाले. एकूण येशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला कोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत बहाड पिटीत स्वस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तियेकडे दिले नाही. दादांशी बनविले गोसावी कपनी झोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणे काकूबाईंशी दुःख झाले अपार. समर्थांशी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादांशी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी, अनुसया तुझी माता तीच पाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंत करणी, म्हणे तुझे हे करणी. लोकापया वादा कारण एकोणी मातेची उक्ती. दादा तीच प्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे एकोण वचन, उदास झाले तिचे मन.
असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवनी संस्था चालविली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशाध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. हाय स्वामी भक्तांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.